धावसंख्या झाली 8. मात्र आकुट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडलाय हिरामन आणि येतो एक उत्तुंग षटकार. या 6 धावेने कुठेतरी धावसंख्येला चालना मिळते. या 6 धावेने संघाची धावसंख्या वाढते 14. आता मात्र हिरामन कुठेतरी मोठा फटका मारण्यात यशस्वी ठरला आणि अशाच प्रकारच्या फटक्यांची गरज असेल. गुड मॉर्निंग संघ आतापर्यंत जमवल्यात दोन्ही फलंदाजांनी. मात्र विजय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. आकुट टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने मारलाय. पाहूया ढेलबाद होतील का. नाही, इट्स आउट ऑफ पार्क. येतोय बिग 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 षटकार. सलग दुसरा षटकार मारतोय हिरामन. आता मात्र कुठेतरी आपलं रौद्र रूप दाखवतोय मैदानात हिरामन आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या झाली 20. कुठेतरी हर्षदला गोलंदाजी करावी लागेल आणि या पाहावं लागेल येणारा चेंडू. हर्षद आकुट टप्प्याचा चेंडू आणि आता मात्र खूपच लांब षटकार येतोय. बिग 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 षटकार. जा आणि चेंडू घेऊन या. कुठेतरी आपल्या फलंदाजीतून दाखवून देतोय हिरामन. एक रौद्र रूप धारण करतोय. मला वाटतं या आधीच्या षटकात देखील 2 उत्तुंग षटकार मारले होते आणि आता मात्र येतो एक मोठा फटका. नांडूने एका मोठ्या फटक्याने समीकरण बदलू शकतं आणि तो फटका आलाय गुड मॉर्निंग संघाकडून हिरामन यांच्या फलंदाजीतून. मात्र कुठेतरी गोलंदाजी करण्यात अपयशी ठरतायत हर्षद तेरवणकर. मी मगाशी उल्लेख केला होता खूप मोठा अनुभव आहे लेदर क्रिकेटचा या देखील गोलंदाजाकडे. मात्र आपल्या नावाला साजेशी कामगिरी करावी लागेल. आपल्या संघाला जर या सामन्यात जर पुनरागमन करायचं, लढले झगडले झुंजले आणि सुरेख फलंदाजी आणि आता मात्र सुरेख फटका आणि मॅच फिनिश करतोय हिरामन. मी या फलंदाजाचा उल्लेख केला होता त्याने खूपच कमी वयात अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या नावाची दखल घ्यायला लावली. तोच हिरामन आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली आणि सुरेख फलंदाजी करताना गुड मॉर्निंग संघाला विजय संपादन करून दिलंय. विजय तसेच हारलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि वेल प्लेड हिरामन. आणि हा लॉस जिंकलाय गुड मॉर्निंग संघाला.